चीनमधून आलेल्या HMPV व्हायरसबाबत सोशल मीडियावर अफवा पसरत आहेत। या अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नये। संसर्गजन्य साथीविषयी राज्य सरकारचं पूर्ण लक्ष असून पुढील 2 दिवसात मुंबईत आरोग्य विभागाची बैठक होणार आहे। अशा संसर्गजन्य आजारांबद्दल लवकरच मार्गदर्शक तत्त्व जाहीर केली जातील। मात्र नागरिकांनी सूचनांचं पालन करावं असं आवाहन आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केलं। इचलकरंजीतील IGM रुग्णालय पाहणीवेळी ते बोलत होते। दरम्यान IGM रुग्णालयासाठी सर्व आधुनिक सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज इचलकरंजीतील IGM रुग्णालयाला भेट देऊन विविध विभागांची पाहणी केली। त्यावेळी त्यांनी रुग्णांशी संवाद साधला। दरम्यान नामदार आबिटकर यांच्या हस्ते डायलिसिस विभाग आणि आदर्श शस्त्रक्रिया विभागाचं उद्घाटन करण्यात आलं। IGMसाठी 300 बेड मंजूर झालेत। त्यानुसार आवश्यक स्टाफ उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार राहुल आवाडे यांनी केली। तसंच IGMमधील साधनांची कमतरता, मंजूर आणि रिक्त पदं, नर्सिंग कॉलेज, अपंगत्वाचे दाखले अशा प्रश्नांकडे लक्ष वेधलं। तातडीनं IGMमधील मंजूर पदं भरली जातील। नर्सिंग कॉलेज लवकरच सुरू केलं जाईल। तसंच MRI मशीन सुरू करण्यासाठी पावलं उचलली जातील असं मंत्री आबिटकर यांनी सांगितलं। दुसरीकडे HMP संसर्गाबाबत सोशल मीडियावरून येणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नका। लवकरच राज्य सरकार अशा संसर्गजन्य साथीबाबत मार्गदर्शक तत्त्व जाहीर करेल। त्या सूचनांचं नागरिकांनी पालन करावं असं आवाहन त्यांनी केलं। आरोग्य विभागाच्या आवश्यक त्या सूचनांचं पालन करणं आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने स्वतःची काळजी घेणं या सगळ्याच गोष्टी करण्याबद्दल आपण सर्वच आपल्या नागरिकांना सूचना करतोय। बऱ्याच वेळा असं होत असते की सोशल मीडियामध्ये, पेपरमध्ये किंवा आमच्या एकमेकाच्या बोलण्यांमधनं सुद्धा विनाकारण माणसांच्यामध्ये भीती तयार होते। अशी कोणतीही भीती बाळगण्याची गरज नाही। अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपण सर्व लोकांची काळजी घेऊया आणि या जो काही रुग्ण सापडला त्याच्याबद्दल सुद्धा देश पातळीवरती आरोग्य विभागाची यंत्रणा काम करेल। आपल्या राज्यातल्या लोकांची सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने काळजी घेण्याबद्दल आरोग्य विभाग अतिशय योग्य ते निर्देश देईल। याबद्दल उद्या किंवा परवा दिवशी सुद्धा आपण बैठक घेतोय आणि त्या बैठकीच्या माध्यमातून सर्व आमच्या आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी असतील, सर्व डॉक्टर्स असतील यांना सुद्धा सूचना दिल्या जातील। कोणत्याही परिस्थितीमध्ये या जो रुग्ण सापडला आहे त्यामुळे घाबरण्याची गरज नाही। आवश्यक त्या उपाययोजना करण्याबद्दल आरोग्य विभागाची सगळी यंत्रणा जी सूचना देईल त्याचं नागरिकांनी पालन करावं, बस इतकंच। यावेळी महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे, अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, IGM हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भाग्यरेखा पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुप्रिया देशमुख, डॉक्टर सुनील दत्त संगेवार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आणि राजकीय नेते उपस्थित होते।